नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला आमच्या घराची जी बांधकाम करताना आम्ही काय काय केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम बोर घेतल्यानंतर अशा प्रकारे सवासणी घातल्या जातात. तर आम्ही ते नवीन बोर घेतल्यावरती सवासणी घातलेल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला चौकट पूजन व पहिला स्लॅब टाकतानाची पूजा ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करू सांगा. तर इथे सर्व पूजा ही व्यवस्थित झाल्यानंतर इथे सुवासिनी जेवायला घातलेल्या होत्या. त्यानंतर कंत्राटदारांना ॲडव्हान्स पेमेंट केले होतं व त्यानंतर बांधकाम सुरू झालं. तर ते मी काही शेअर केलं नाही. त्यानंतर जो पहिला स्लॅब आहे तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर स्लॅब टाकताना अशा प्रकारे पूजा केली जाते. त्यामध्ये आमच्या इकडे दही भातही शिंपडले जातं व आपण जे काही गोड आणणार आहे तर तेही प्रसाद म्हणून मांडायचं व अशा प्रकारे साधी सिंपल अशी पूजा असते. त्यानंतर घराची जी मेन चौकट असते तर ती बसवतानाही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चौकट बसवताना पहा अशा प्रकारे ही पूर्ण सागवानीमध्ये चौकट आहे. तर त्यामध्ये आम्ही चांदीची तार व पंचधातूची तार व चांदीचे स्वस्तिक मिळाले तर तेही टाका, खूप शुभ असं मानलं जातं. तर आम्ही आता इथे या चौकटीच्या खाली टाकत आहे. चांदी व पंचधातू हे खूप असं शुभ मानले जातात व त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. तर नक्कीच आवर्जून हे टाका. चौकटीला लाल कापडामध्ये नारळ, सुपारी, खारीक, धने अशा प्रकारे 5 ते पैसे अशा प्रकारे 5 ते 6 वस्तू टाकून तोही नारळ अशा प्रकारे बांधला जातो. त्यानंतर आता चौकट मेन ज्या जागेवर फिक्स करायचे आहे त्याआधी एकदा पूजा करून घ्यायची व त्यानंतर आज आई आली होती तर आम्ही आईकडून चौकटीची जी मेन पूजा आहे तर ती करून घेतलेली होती. तर आईवडिलांचा तर आशीर्वाद कायमच असतो. तर आमच्याही आईवडिलांचा आशीर्वाद आहे. तर आज आई नेमकी चौकट बसवताना आली होती तर आम्ही तिच्याच हस्ते चौकट पूजन केलेलं आहे. काय फुलं वाईट नेली होती त्यातलं दे एक व्हायला. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरची ही जी मेन चौकट आहे तर ती आम्ही पूजन केलेली होती. त्यानंतर बाकीचे राहिलेले जे आहेत त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करेल. नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असताल व आमच्या घराचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छान अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.